आज साईच्या स्कूलमध्ये इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन असल्यामुळे टिफिनमध्ये त्यांना ट्राय कलरचंच हेल्दी फूड आणायला सांगितलं होतं. त्यामुळे आज मी साईसाठी हे ट्राय कलरचे डोसे बनवायला घेतले आहेत. सगळ्यात आधी ग्रीन कलरसाठी मी पालक शिजवून घेतली आणि त्याची बारीक प्युरी बनवून घेतली. तसंच ऑरेंज कलरसाठी गाजराचे तुकडे करून त्याचीही बारीक प्युरी बनवून घेतली. आता एका बाउलमध्ये डोशाचं बॅटर घेतलं आणि त्यामध्ये पालकची प्युरी ॲड केली आणि ती मिक्स करून घेतली. तसंच दुसऱ्या बाउलमध्ये सुद्धा डोशाचं बॅटर घेऊन त्यामध्ये गाजराची प्युरी ॲड केली आणि तीसुद्धा मिक्स करून घेतली. अशा प्रकारे आपले तीनही रंगाचे बॅटर तयार झालेले आहेत, ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन. आता तवा गरम करून त्यावर थोडं तेल टाकलं आणि टिश्यू पेपरने ते पूर्ण तव्याला तेल फिरवून घेतलं. त्यामुळे डोसे तव्याला अजिबात चिटकत नाहीत. त्यानंतर तव्यावर थोडे पाण्याचे शिंतोडे दिले आणि एक एक करून तिन्ही रंगाचे लेयर टाकून हा सुंदर ट्राय कलरचा डोसा तयार करून घेतला. नंतर असाच एक वेगळा डिझाईन करूनही पाहिला आणि शेवटी काही सिंपल सर्कलसुद्धा केले. दिसायला जितके हे ट्राय कलरचे डोसे सुंदर दिसत आहेत ना, तितकेच ते चवीला सुद्धा मस्त आणि हेल्दी झाले होते. तुम्हाला हे कसे वाटले ट्राय कलरचे डोसे तेही कमेंट करून नक्की सांगा. नंतर साईची ही स्कूलची तयारी वगैरे मी करून त्याला स्कूलला पाठवलं आणि नंतर पुन्हा माझ्या ऑफिसच्या कामाला सुरुवात केली. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.